हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया अठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजचे शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या 3ऱ्या नंबरच्या श्लोकाचं आपण निरूपण संपवलं होतं। आज आपण 4थ्या श्लोकाला, कालच आपण थोडासा प्रस्तावना त्याची सुरुवात झालेली होती। मया तत्मिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिनः मस्तानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः। अत्यंत ऐश्वर्य योग ज्याला आपण म्हणतात, हा भगवंताचं ऐश्वर्य सांगणारा हा श्लोक आहे। जवळजवळ या आता 4थ्या श्लोकापासून जवळजवळ 10व्या श्लोकापर्यंत या ऐश्वर्य मार्गाची माहिती भगवंत आता देत आहेत। जे तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो, कुठं आहे देव, देव दिसत का नाही, देव असतोच नेमका कुठं, याचं भाषांतर, याचं निरूपण अगदी पूर्णपणे माऊलीने अगोदरच केलेलं आहे। पण आता जगतरूपानं जे आपल्याला अनुभूतीला येतं, त्या जगाचा जीव जो जाणवतो, ते अंतःकरण, त्या जीवाचा काहीतरी कुठंतरी हे लावला पाहिजे। आणि ती बैठक नेमकी काय आहे, त्याच्याने त्याचा संबंध कुठे येतो की काय, हे पाहण्यासाठी आता 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत माऊलींनी त्याचं निरूपण केलेलं आहे की मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना, हे सर्व जगत, मिदम शब्द वापरलेला, ततम मया ततमिदम, इदम सर्व जगत, सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त स्वरूपात माझ्याकडून व्याप्त आहे। मस्तानी सर्व भूतानी नच अहम तेषु अस्थिता, सर्व भूते माझ्या मते स्थित आहेत। सर्व मस्तानी सर्व भूतानी, परंतु उलट पुढे सांगतात नच अहम, मात्र मी त्यांच्यामध्ये, तेषु अस्थिता, मी त्यांच्यामध्ये नाही। किती वेगवेगळं कसं बोलतात उलटे बघा, पूर्णपणे कॉन्ट्रास्ट आहे। आणि तरीच तो वेदांत शास्त्रानं आणि भगवद्गीतेनं पटवून दिला, नेमकं सगळ्या भूत, सगळी जी आहेत ती अव्यक्त स्वरूपाकडून, स्वरूप माझ्याकडून व्याप्त आहे। हे जगत अव्यक्त स्वरूप असलेल्या माझ्याकडून व्याप्त आहे, म्हणजे सगळ्या जगामध्ये मी व्यापकतेने भरून उरलेला आहे, भरला घनदाट हरी दिसे। परंतु सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत, सगळी माझ्यात आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये नाही। आणि हे पटवून देण्यासाठी माऊली पुढं निरूपण करतात आणि त्याचा विचार सांगायला लागलेले आहेत। कारण या 4थ्या श्लोकापासून ब्रह्मवाद, कल्पनावाद, प्रकृतीवाद अशा 3 प्रक्रिया आता सांगायला सुरुवात करणार आहेत। एक म्हणजे ब्रह्मवाद। ब्रह्मवादामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही। थोडंसं ऐकायला आता कंटाळा येईल, कारण त्यामध्ये थोडंसं वेदांत शास्त्र आहे, त्यामुळे ऐकताना पण आपल्याला त्याची संगती लावून घेतली पाहिजे। हे नेमकं काय आहे समजून घेतलं पाहिजे, साधनेला फार उपयुक्त आहे। आणि जगाकडे मी जेव्हा पाहतो, जग अनुभूतीला येतं, मी कुटुंबामध्ये राहतो, माझा कुटुंबाचा देवाचा काय संबंध आहे काय, कारण मी आणि जगत यांच्यामध्ये देव सतत असतो। आता मध्ये असतो, माझ्यात असतो आणि समोरच्यात असतो, म्हणजे देव आधी आहे, मध्य आहे, अंत आहे। आणि हे सांगायला समजायलाच पाहिजे अगोदर। नाही समजलं तर आपले जगात विश्वात वावरताना जे व्यवहार आहेत, ते व्यवहार सुद्धा चुकीचे होण्याची शक्यता आहे। आणि दुसरी गोष्ट, माझी साधना जी चाललेली आहे की त्याला शोधण्याची,
ती शोधण्याची साधना सुद्धा मला त्या दृष्टीनं या वादातून बघता येईल. आता ब्रह्मवादामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही, कारण जीव आणि जगत याची सिद्धीच होत नाही. अजातवादाचा विचार पुढे सांगितलेला आहे. त्या अजातवादामध्ये जीव नाहीच, कारण जीव हे प्रतिबिंब आहे. जीव जसं देहापुरतं प्रतिबिंब आहे तसं जगत हे ब्रह्मांडापुरतं प्रतिबिंबच आहे. वर्णन करताना म्हणलेलं आहे की जसं ईश्वराचं एक स्वप्न जग आहे तसं जीवाचं स्वप्न हा संसार आहे, हा प्रपंच आहे. प्रकृती कसे स्वप्न आहे, जग हे स्वप्न आहे. आता हे जग जर स्वप्न असेल तर हे स्वप्न जर ईश्वराचं मानलं तर आपण आपल्या प्रपंच हे जीवाचं स्वप्न आहे आणि नुसतं स्वप्नात राहतात. याचा अर्थ जीव हे प्रतिबिंब आहे म्हणजे ते खरं नाही, आणि जग सुद्धा विवर्त आहे म्हणजे तोही अध्यास आहे. अध्यास शब्दाचा अर्थ आहे कशावर तरी अवलंबून असलेलं, खरं नसलेलं, त्याला अध्यास म्हणतात. अधिष्ठान या शब्दावरून अध्यास शब्द आला. अध्यस्त, जग अध्यस्त आहे म्हणतात, आणि अधिष्ठान ब्रह्म आहे जगाचं. म्हणून हा विचार इथं सांगण्यासाठी ब्रह्मवादामध्ये ब्रह्मा वाचून दुसरं काहीच नाही. कारण जीव जर म्हणावा तर जीवाची सिद्धी होत नाही, जीव पटवून देता येत नाही. आणि दुसरी गोष्ट जगताची सुद्धा पटवता येत नाही, कारण तो हे अध्यासच आहे. आणि त्यामुळे सर्व ब्रह्म आहे हा पहिला सिद्धांत ब्रह्मवादाचा. नंतर कल्पनावादामध्ये जीवाची आश्रित असलेली कल्पना किंवा त्याला भ्रम म्हणतात. मागच्या वेळा आपल्याला म्हणलं किम भ्रांताशी कामो, ही भ्रम जो आहे तोच जगाला कारण आहे. म्हणजे जीवसृष्टी आहे ना तीच जगाला कारण आहे. याला आणखीन एक पुढे आपण जाऊन बघणार आहोत. दृष्टी सृष्टीवाद जो नंतर सांगितलेला आहे, सृष्टी दृष्टीवाद हाही पुढे सांगितलेला आहे, त्याचाही विचार आपण करणार आहोत. पण दृष्टी सृष्टीवादामध्ये जसं बोललं जातं तसं जीवाच्या आश्रित असलेलं जग आहे. जगाला कारण काय, जीवात आश्रित असलेला ब्रह्म आहे. जीवात आश्रित असलेला म्हणजे काय, माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या कल्पना आहेत. याला मी बाप म्हणतो, आई म्हणतो, नवरा पत्नी मुलं म्हणतो, ही माझी कल्पना आहे. आणि मग दिसतं ते त्या माझ्या कल्पनेनं मला दिसतं, त्यामुळे ते जीवाश्रित आहे. आणि ते जगाला कारण ही जीवाश्रित असलेला भ्रम आहे. कारण जगत हे साक्षीभाष्य आहे. साक्षीभाष्य म्हणजे भासमान आहे. लक्षात आलं. म्हणून जगाला कल्पना मात्र अशी सत्ता आहे, कारण कल्पनेच्या पूर्वी आणि नंतर जगाला सत्ताच नव्हती. कल्पना नाही केली नसेल तर जग अनुभवालाच येत नाही. आणि जर त्याला जगाला बाधित केलं आणि कल्पनेनं घालवलं तर जग नष्ट होतं, लय पावतो. याचा अर्थ कल्पनेमुळेच जगाला अस्तित्व आलेलं आहे. त्याला जीवाश्रित भ्रम म्हणतात. म्हणून कल्पनेच्या पूर्वी आणि नंतर जगाला सत्ता नाही, कारण जगा अधिष्ठान जे ब्रह्म आणि देहातील आत्मा हे एकच आहे आणि ते साक्षीरूप आहे. साक्षीरूप म्हणजे दुरून पाहतात, कशातच मिक्स होत नाहीत. देहाच्या बाबतीत विचार केला तर तो आत्मा, आणि समस्त विश्वाच्या ब्रह्मांडाचा विचार जर केला तर तिथं ब्रह्म. त्यामुळे ब्रह्म वेगळं आणि आत्मा वेगळा असं होत नाही. तसं जीव वेगळा आणि आत्मा वेगळा असंही होत नाही. त्यामुळे देह वेगळा आणि देव वेगळा असंही होत नाही. ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. आणि ते कसे आहेत तर साक्षीरूप आहेत, निर्लेप आहेत. ते कशात मिक्स होत नाहीत. साक्षीभूत शब्दाचा अर्थच निर्लेप आहे. ते बाजूला होऊन बघतात. म्हणजे एखादा सिनेमा आपण बघावा आणि सिनेमात चाललेले सगळं घटना जे आहेत ते बघत बसलेले असतात. पण मी बघतोय जोपर्यंत त्या सिनेमाला, तोपर्यंत सिनेमाचं अस्तित्व असतं. मी समजा बघायचं बंद केलं तर सिनेमा नष्ट होतो माझ्यासाठी. त्यामुळे तो जीवाश्रितच आहे. आणि असा हा कल्पनावाद जो आहे तो कल्पनावाद सुद्धा सांगितलेला आहे. जरा समजावून घेऊया आपण, बरं काय. काही शंका उपस्थित होण्याची शक्यता आहे. आपण एखाद्या शहाण्या ज्ञान्या माणसांच्याकडून त्या शंकेचं निरसन करून घ्यावं. कारण हे थोडंसं विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर ग्रंथ असं पुन्हा पुन्हा आपण विचार केला की ही ग्रंथ जे आहेत हे शास्त्र सांगणारे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये कल्पनावाद म्हणजे काय, नंतर ब्रह्मवाद म्हणजे काय, दृष्टी सृष्टीवाद, सृष्टी दृष्टीवाद म्हणजे सर्व ब्रह्मवाद, ईश्वरवाद, हे सगळे वाद त्या ग्रंथामधून म्हणजे वृत्तीप्रभाकर, नंतर पंचदशीमध्ये सुद्धा, नंतर विचारसागर या ग्रंथामध्ये आणि
आचार्यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामधून त्याचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. हे जर नाही समजून घेतलं ना तर ज्ञानेश्वरीतली ओवी किंवा अमृतानुभव आणि चांगदेव 65तल्या ओव्या समजत नाही. येऊन किंबहुना तुकोबाची गाथा असू दे किंवा समर्थांचा दासबोध आहे तो सुद्धा समजून घ्यायला हे वाद समजून घ्यावं लागतात. वेदांत शास्त्राच्या प्रक्रिया समजावून घ्यावं लागतात. म्हणून आपण विचार करायला लागलोय. पहिला म्हटला ब्रह्मवाद, सगळीकड ब्रह्म आहे, ब्रह्मा वाचून दुसरं काय नाही. आणि कल्पनावादामध्ये जीवानं निर्माण केलेला भ्रम आहे. जीव जेव्हा नष्ट होतो तेव्हा जग नष्ट होतं. बघा, जीव जेव्हा जातो, जीव जातो म्हणजे प्राण जातो नाही बरं काय. आपण ज्याला मृत्यू म्हणतो तो प्राणाचं उत्क्रमण आहे, जीवाचं नाही. जीव असतोच, जीव जिवंत असतो. म्हणूनच जीव अंकुरित होऊन पुढील जन्मामध्ये येत असतो. ज्यावेळी जीवच जो जाईल निघून त्यावेळी पुन्हा जन्माला येणं संपून जातं. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. जीवपणाचा घात व्हावा लागतो. शरीर असो नसो हा भागच वेगळा आहे. म्हणून शरीराच्या जीवाच्या आश्रयानं हे देह आणि जग राहतात. देह मी म्हणतो तो जीव आहे आणि जग माझं आहे असं म्हणतो तो जीव आहे. आता जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जग ही शिल्लक राहतं आणि त्यामुळं देहादी सगळा प्रपंच शिल्लक राहतो. याला कल्पनावाद म्हणतात. हा भ्रम गेला ना म्हणजे कल्पनेच्या पूर्वी जग नव्हतं, देह नव्हता आणि कल्पनेच्या नंतर सुद्धा जग असू शकत नाही, कारण जग हे आद्यस्त आहे. त्यामुळे ह्याचा विचार या कल्पनावादामध्ये सांगितलेला आहे. आणि या जगाला अधिष्ठान, देहाला जसा अधिष्ठान आत्मा आहे तसा जगाला अधिष्ठान म्हणजे सगळ्या प्रकृतीला म्हणजेच सगळ्या सृष्टीला, ब्रह्मांडाला अधिष्ठान ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत. देहापुरता विचार करताना त्याला आत्मा म्हणतात आणि ब्रह्मांडाचा विचार करताना त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म हे व्यापक आहे. देह आणि आत्मा सुद्धा देहाच्या दृष्टीनं देहात भरून उरलेला आहे. जगामध्ये जसा विश्वामध्ये ब्रह्म भरलेला आहे तसा देहामध्ये तेच ब्रह्म छोटं होऊन देहात आलेला आहे. या छोट्या ब्रह्माला आत्मा म्हणतात आणि व्यापक आत्म्याला ब्रह्म म्हणतात. जरासं उलट सुलटी वाक्य आहेत पण समजून घेतली आणि व्यवस्थित जर त्याचं चिंतन केलं, थोडीशी कुठल्या तरी प्रक्रिया जर कुठं आपल्या ग्रंथात सापडल्या त्या लिहून घेतल्या आणि त्याचं जर चिंतन केलं काही दिवस आपण, तर आपल्याला ह्या कल्पना पटायला लागतील. आणि आपण नेमकं कोण आहोत, हे जग काय आहे, जीव काय आहे, माझा आणि जगाचा, माझा आणि ईश्वराचा, माझा आणि आत्म्याचा, माझा आणि ब्रह्माचा असे संबंध काय आहेत, ह्या सगळ्या कल्पना आपल्याला किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्या लक्षात येतील. त्याला कल्पनावाद म्हणतात. कल्पनावाद म्हणजे कल्पनेनं तयार केलेलं विश्व. कल्पनेच्या पलीकडं त्याला अधिष्ठान नसतं, त्याला सत्ताच नाही. आणि तिसरा वाद सांगितला त्याला प्रकृतीवाद, म्हणजे प्रकृतीच हे जगाचं उपादान कारण आहे. सगळ्यामध्ये प्रकृती आहे, कारण सांगता येत नाही, ब्रह्म काहीच करत नाही. मग जग निर्माण झालं कशामुळं, तर जग निर्माण होण्याला कारण प्रकृती आहे. म्हणून प्रकृती जगाचं उपादान कारण मानतात आणि ब्रह्म हे जे आहे ते केवळ निमित्त कारण मानलेलं आहे. ते निमित्त होतं, बाकी ते काय स्वतः काय करत नाही. जगाला ह्या प्रकृती कारण आहे आणि निमित्त कारण कोण आहे, तर ब्रह्म आहे. म्हणून निमित्त कारण म्हणजे तो त्या एखाद्या कार्यामध्ये तो नसतो, कार्याच्या बाजूला असतो, त्याला निमित्त कारण म्हणतात. तो फक्त निमित्त बनतो. आणि उपादान कारण हे कार्यामध्ये अनुष्ठित असतं, इन्क्लूड असतं. उपादान कारण हे कुठलंही कार्य असू दे कार्यामध्ये इन्क्लूड असतं. उदाहरणार्थ मातीचं भांड जे आहे त्या मातीच्या भांड्यामध्ये माती हे त्या भांड्याचं उपादान कारण आहे. मडक्याचं उपादान कारण माती आहे आणि त्याला निमित्त कोण, तर कुंभार आहे किंवा तो बनवणारा जो कोण कारागीर आहे, तो मडकं बनवणारा जो कारागीर आहे तो कारागीर त्याचं निमित्त कारण होतो. म्हणजे तो असायला लागतोय तो. मात्र जर कारागीर नसेल तर भांड तयार होत नाही. नुसती माती काय आपोआप तयार होत नाही भांडी. तर ही सगळी जी आहे ना, तर ही माती हे त्याच्यातलं उपादान कारण आहे. म्हणजे मटेरियल जे पुरवलंय ते प्रकृतीनं पुरवलेलं आहे आणि ते मटेरियलला सहकार्य करण्याचं काम, कारागिराचं काम ब्रह्म करतं.
बाकी काही करत नाही. म्हणजे त्यामुळं ब्रह्म निमित्त आहे, काही करत नाही. ते कुटस्थ आहे असं म्हणतात, नित्य आहे म्हणतात, अबाधित आहे म्हणतात. कुटस्थ म्हणजे ते आतमध्ये असणारा अंतःकरणामधला की ज्याचंच प्रतिबिंबामुळेच आत्मा म्हटला जातो तो कुटस्थ, किंवा नित्य आहे, अबाधित आहे, कशाचा आहे कशाने त्याचा बाध करता येत नाही, ते त्रिकालाबाधित आहे. आणि ब्रह्माच्या ठिकाणी मिथ्या जगाचा परमार्थता अत्यंत अभाव आहे. परमार्थता विचार जर केला तर जग नाही, जगाचा अभाव आहे. अशा 3 प्रकाराने हा ऐश्वर योग भगवंत सांगत आहेत. प्रकृती ब्रह्मवाद, कल्पनावाद आणि प्रकृतीवाद. थोडक्यात आपण याची माहिती घेतली. डिटेलमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त काय विचार करायची काय गरज नाही. फक्त चिंतन केलं तर अजून काहीतरी कोडी ह्यातली आपल्याला उलगडतात. मात्र पण तेवढं आपल्याला मर्यादा असतात. त्यामुळं अभ्यासाला मात्र मर्यादा नाही. आपण अभ्यास आणि चिंतनाला मर्यादा नाही, पण प्रवचनांना आणि ती लिमिटेड ठरलेल्या गोष्टींना आपण जे चिंतन मांडतो त्याला मात्र मर्यादा आहेत. आणि त्याच्यावर भाष्य करताना माऊलींनी सुंदर उभ्या वापरलेल्या आहेत बघा, की माझा जो निर्गुणपणाचा विस्तार जो आहे ते म्हणजेच हे जग आहे. मी मुळात निर्गुण आहे, मी निराकार आहे, पण जेव्हा मी आकार धारण करतो तेव्हा जग निर्माण होतं. मी जेव्हा गुणात येतो त्यावेळी मी सगुण रूपानं जगाचा जग बनतो. म्हणून म्हणलेलं आहे, माझी या विस्तारलेपणाची नावे हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले सुवावे तरी त्याची दही. एक दृष्टांत पण दिला आणि फार सुंदर दृष्टांत दिला. म्हणूनच आपल्याला विचारसागर, वृत्ती प्रभाकर या ग्रंथांचं किंवा पंचदशीचा थोडा का असताना अभ्यास असायला पाहिजे. त्याबरोबरच परमपूज्य डॉक्टर काकाने लिहिलेला विवेक सिंधू जो ग्रंथ आहे त्याचं एकदा का असताना ओव्हरलुक झाले पाहिजे. पानं पलटत तरी आपण गेलो पाहिजे, त्यामध्ये समजायला लागेल आपल्याला. पण तो डॉक्टर काकांचाच असला पाहिजे बरं काय, कारण बाहेरची दिलेत ना एकदम शॉर्ट. पण डॉक्टर काकाने लिहिलेला जो ग्रंथ आहे ना विवेक सिंधू, अत्यंत विस्तृत पद्धतीने सगळ्या प्रक्रिया समजावून सांगितलेल्या आहेत आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत. सार विचारसागर आणि आहेच आपलाच डॉक्टर काकांचा. सार विचारसागरमध्ये सुद्धा थोडक्यात या कल्पना मांडल्या. परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्या शिवगड परिवाराच्या या ग्रंथ आहेत सगळे. काकांचे म्हणण्यापेक्षा काका आपले ग्रंथ म्हणतच नाहीत कधी, शिवगड परिवाराचे ग्रंथ आहेत. तर या शिवगड परिवाराच्या ग्रंथामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. माझे या विस्तारलेपणाची नावे, 64 नंबरची ओवी. माझ्या विस्तारलेपणाच्या नावाने हे संपूर्ण जगतच आहे की नाही, हे जगच नोहे आगवे. हे जग आहे की नाही, माझाच विस्तार म्हणजे जग की नाही. संपूर्ण जगताला माझा विस्तार हेच नाव आहे. जसं दूध विरंजन केलं की स्वभावता तेच दही होतं, त्याप्रमाणे मीच स्वभावता जगत बनतो, जगत आहे. जसं दुधापासून घट्ट असं दही बनतं, तसं मी घट्ट असं जग बनतो. अगोदर कसा आहे, मी न दिसणारा निर्गुण आहे, माझ्यामध्ये कुठलेही गुण नाहीत, मला आकार नाही, रूप नाही. पण मला नंतर मात्र जगाच्या दृष्टीने मी जन्माला येतो म्हणूया आपण, किंवा माझा विस्तार म्हणजे हे जग, माझं अव्यक्ताचं व्यक्त रूप म्हणजे हे जग. म्हणून म्हणतात जगत अव्यक्त मूर्तीना, जगत हे अव्यक्त असणाऱ्या परमात्म्याचं व्यक्त रूप आहे असं माऊली बोलतात. कारण त्याला दृष्टांत देताना ज्याप्रमाणे दूध विरंजन केलं तर तेच दही बनतं, म्हणजे दुधाचं दही होतं, त्याचं रूपांतर होतं, म्हणजे परिणामाला प्राप्त होतं. दुधाचा परिणाम हे दही आहे, म्हणजे ब्रह्म गोठलं आणि आकाराला आलं. कसा भाषा कशी बोलावी लागते बघा. ब्रह्म गोठणं वगैरे शब्द कसे आहेत, आत खोला जाऊन आपल्याला ते हे होत नाही, पण स्पष्टीकरण तरी द्यायला पाहिजे. जग दिसते त्याचं काहीतरी संगती लावायला पाहिजे ना आपल्याला. जग नाही म्हणता आपण, दिसते ना, तर ब्रह्म गोठलं आणि आकाराला आलं. उदाहरणार्थ बघा, समुद्रामध्ये बर्फाचे डोंगरच असतात. हिवाळ्यामध्ये जास्त आपल्याला अनुभवायला मिळतं. किंवा इकडं आपण उत्तरेकडे जर आपण गेलो तर तिकडं केवढे मोठे हिमनग आपल्याला बघायला मिळतात. आता हिमनग म्हणजे समुद्रात सुद्धा बर्फाचे डोंगर असतात, त्याला आकार असतो. पण त्या बर्फाच्या साकार डोंगरामध्ये निराकार पाण्या वाचून काय असते काय सांगा.
तो बर्फाचा डोंगर म्हणजे पाणीच असतं. आता त्याला म्हणताना काय म्हणतात, हे बघा पाणी, हे पाणी असं म्हणत नाही, तर बर्फाचा डोंगर म्हणतात. तसं जगाकडे बोट दाखवताना हे हे ब्रह्म असं न म्हणता त्याला जग म्हणतात. का? घट्ट झाले म्हणून. अगोदर दूध होतं, त्याचा दही झालं, तो घट्टपणा आलेला आहे म्हणून ते साकार झालं. परंतु जसं समुद्रामध्ये दिसणाऱ्या बर्फाच्या डोंगरामध्ये पाण्या वाचून अन्य काय नाही, तसं परब्रह्म गोठलं की विश्व दिसायला लागतं. हे सांगायसाठी माऊली म्हणतात, माझे या विस्तारलेपणेची नावे हे जग. स्वभावतः हे जग जे तयार झालं हा माझा विस्तारच आहे. म्हणून अर्जुना, माझं दर्शन जर घ्यायचं असेल तर मी अव्यक्त, पण व्यक्त जग हे माझं स्वरूप आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे कसं दिसते सांगा? हे झाडं, वेली, समुद्र, नद्या, नाले, सगळे ह्या सगळ्या 84 लक्ष युनी सगळे जीव, हे सगळं भगवंताचा विस्तार आहे. त्याचं हे एकोहम बहुशाम असलेलं रूप आहे. एकटा होता आणि अनेक झाला, अनेक जीवांच्या बाजू मार्गानं. डोंगर तोच बनला, झाडे तोच बनला, नद्या, समुद्र तोच बनला, तोच आहे. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे बघा काय कायला, ही सगळी पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूताचं जग आहे. म्हणून या पंचमहाभूतांना नमस्कार करायचा, त्यांना देवत्व द्यायचं, आणि त्याच मध्ये पंचमहाभूतामध्येच भगवंताला पाहायची जी पूर्वीची आपली जी परंपरा आहे, ज्याला अंधश्रद्धा लोक म्हणतात, ही अंधश्रद्धा नाही बरं का, ही श्रद्धाच आहे. कारण श्रद्धा कधीच अंध नसते. डॉक्टर काकांचं वाक्य आहे. ते काय म्हणतात, श्रद्धा कधीच अंध नसते. असली तर श्रद्धा विकृत असण्याची शक्यता आहे. म्हणजे एखादा नरबळी दिल्यानंतर धनाचा हंडा मिळणार आहे, या श्रद्धेला विकृत श्रद्धा म्हणायची, बाकी काही नाही. कुणाला तरी मारून किंवा एखादं बकरं कोंबडं कापल्यानंतर देव माझ्यावर प्रसन्न होणार, याला विकृत श्रद्धा म्हटली पाहिजे. श्रद्धा विकृत असते ना, इतर छान पण असते, चांगली असते, दोन्हीपैकी. अंध नसते. कारण श्रद्धा सगळ्याच अंध आहे. कारण पहिल्यांदा अंधपणाने विश्वास ठेवायला लागतोच, त्याला श्रद्धा म्हटली जाते. आणि त्या श्रद्धेचे रूपांतर नंतर निश्चयामध्ये होत असतं, पुन्हा पुन्हा जसा अनुभव येत तसा. असो अर्जुना, भगवंत सांगतात, माझं दर्शन घ्यायचं असेल तर तुला ह्या जगाकडेच पाहिलं पाहिजे. मी अव्यक्त रूपानं आहे. मला हात नाहीत, पाय नाहीत, काही नाही. मला डोळे नाहीत, कान नाही. पण जगाच्या डोळे जे आहेत ते माझेच डोळे आहेत. जग ज्या डोळ्यांनी पाहतं त्याला त्या डोळ्यांचा डोळ्या मी आहे, हे सांगायसाठी पण मी अव्यक्तामध्ये आहे. डोळा दिसतो पण डोळ्याच्या पाठीमागला डोळा दिसत नाही. कान दिसतो पण कानाच्या पाठीमागला कान दिसत नाही. कारण मी अव्यक्त स्वरूपात या जगामध्ये फिरत असतो, राहत असतो. माऊलींची फार सुंदर उभी आहेत ना 14व्या अध्यायामध्ये. तैसे विश्व येणे नावे मीची पै आगवे. ज्याला विश्व नाव देत आहे ना, ते मीची पै आघवे. आघवे म्हणजे संपूर्ण मीच आहे. उदाहरणार्थ, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जीवी. म्हणजे चंद्राला बघायचं असेल तर चंद्रावरली काय सालपाट काढून त्याच्यावर बघायचं काय? तो चंद्रच, अखंड चंद्रच आहे. म्हणून विश्व पण जावे मग माते घ्यावे, तैसा नव्हे आघवे सकटचे मी. म्हणजे हे विश्वाला बाजूला करा आणि बाजूला केल्यानंतर मग मला पकडा, तसं काही नाही. त्याच्या सहितच मी आहे, जगासहित. सुंदर उभी आहे ना 14व्या अध्यायामधल्या 380 नंबरची एक उभी आहे आणि 377 नंबरची उभी आहे. तुम्ही आणि परत जाऊन तिथे पाहू शकता. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आगवे. आपण घेतलेल्या ह्या 64 नंबरच्या उभीला समर्पक अशी उभी आहे ती. त्या दोन उभ्या 377 आणि 380. म्हणून विश्व पण जावे व माते घ्यावे. मला पकडायला जायला. हे जग बाजूला करूया, माझ्या घरातली माणसं बाजूला करूया, ती मला डिस्टर्ब करतात, माझा परमार्थ होत नाही, असं नाही. तर त्यांच्या सहितच मी आहे, मला तसा घ्या. तैसा नव्हे आगवे सकटचे मी, त्याच्या सहित. याचा अर्थ माऊली असा अर्थ घ्यायचा कारण नाही मात्र की माऊली ह्या नामरूपात जगाला सत्य मानतात असं नाही. मात्र मुळात तर्काने, प्रमाणाने, संत ऋषीमुनींनी वेदांत शास्त्रानं सिद्ध करून दाखवलाय अजातवाद की जग झालंच नाही. दिसणाऱ्या जगाची त्यांनी व्यवस्थित संगती लावून आपल्याला दिलेली आहे. का दिसते त्याची
आपण ज्यावेळी ते वेळ येते त्यावेळी आपण बघत जाऊया की ती जग दिसतं, याला कारण काय आहे आपल्या लक्षात येईल. तर जग आदेश आहे असंच सांगायचं आहे त्याला. माऊलींना सुद्धा जग आदेश आहे असंच सांगायचं आहे. पण ब्रह्माशिवाय जगाला अस्तित्व नाही, कारण ब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नाही. म्हणून तात्विक दृष्ट्या जगत आणि ब्रह्म एकच आहे असा ब्रह्मवाद सांगायचा आहे माऊलींना. जग ब्रह्म आहे या शब्दाचा अर्थ ब्रह्मासारखं जग सत्य आहे असं माऊलींना म्हणायचं नाही, तर ब्रह्माशिवाय जगाला अस्तित्व नाही हे सांगायचं आहे. ब्रह्म आहे म्हणून जग आपल्या अनुभवाला येतं, ब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नाही. आणि तत्वाच्या दृष्टीने विचार केला तर जग आणि ब्रह्म एकच आहेत. त्यामुळं संपूर्ण प्राणी भगवंत म्हणतात संपूर्ण जीवसृष्टी माझ्यामध्ये स्थित आहे, माझ्यातून निर्माण होतात, माझ्यामध्ये स्थित होतात आणि माझ्यातच लीन होतात. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लयाचा विचार त्यासाठी केलेला आहे. म्हणूनच ह्या 3 गुण उत्पत्ती स्थिती लय आणि ब्रह्मा विष्णू महेश या देवता यांचं संबंध यामुळं निर्माण होतो. ब्रह्म उत्पत्तीचा प्रकार आहे, विष्णू स्थितीचा आत्मा आहे आणि लीनता ही भगवान शंकरांच्याकडे सोपवलेली आहे. आता ह्या सगळ्या काल्पनिक देवता आहेत, वास्तविक कामं 3 आहेत. मग कुणीतरी करतात म्हणून सांगायला पाहिजे ना. मग ते सांगण्यासाठी या देवतेंची योजना शास्त्राने केलेली आहे. म्हणून म्हटलेलं संपूर्ण प्राणी माझ्यामध्ये स्थित आहे, ब्रह्माशिवाय त्याला परमात्म्याशिवाय जगाला अस्तित्वच नाही. ते भगवंतातूनच निर्माण होता, भगवंतच जन्माला घालतो ना सगळ्यांना. आणि त्याचं पालन पोषण कोण करणार? भगवंतच करतो. आणि त्याला लीन कोण करणार आहे? आपणच करणार आहे. तोच करतो सगळं. लीन म्हणजे ती सुव्यवस्थाच आहे. मृत्यू ही व्यवस्था त्यासाठी आहे. नाश हा अटळ आहे. जशी उत्पत्ती आहे त्याला नाश आहे, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याला काय आहे एक्सपायरी डेट असतेच असते. मधल्या स्थितीचा विचारही तिथे सांगितलेला आहे. पण माझ्यात आहेत याचाच अर्थ माझ्या सत्तेने ते सत्तावान होतात. माझं स्फुरण आणि प्रेरणा त्यांना आहे म्हणून त्या दिसतात. हे हलणारी फुलं, वाहणारा वारा, उगवणारा सूर्य, चंद्राचा प्रकाश, समुद्राच्या लाटा, नदीचं वाहनं, माझं श्वास घेणं, माझं अन्नपचन, माझं रक्ताभिसरण, ह्या सगळ्या प्रेरणेपूर्ण होतं. मी म्हणतोय माझ्या देहामुळे मी श्वास घेतो, नाही, हा देहच टिकला आहे त्याला कारण भगवंत आहे, परमात्मा आहे. म्हणून माझ्यात आहेत याचा अर्थ माझ्या सत्तेने ते सत्तावान होतात. माझ्यात आहेत म्हणजे भगवंत म्हणतात. काय म्हणलेलं आहेत बघा, मया तत्विदम मस्तानी सर्वभूतानी. मस्तानी सर्वभूतानीचा अर्थ होतो माझ्यात आहेत याचा अर्थ माझ्या सत्तेनं ते सत्तावान होतात. मग मी मिरवतोय ते, मी बाप म्हणून मिरवतोय, ती माझी सत्ता नाही. मी चेअरमन आहे, मी अध्यक्ष आहे, मी सचिव आहे, मी अमुक आहे तमुक आहे म्हणून जे मिरवतोय ना आपण, मी प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, हे सगळं मिरवणं ही सत्ता ही भगवंताची आहे. भगवंताच्या सत्तेशिवाय अन्य काय नाही. माझ्या अस्तित्वामुळेच त्यांचं अस्तित्व आहे. ज्याला अस्ति म्हणतात ही असते. आणि सच्चिदानंद म्हणलं जे सत आहे हे सत अस्तित्वाची जाणीव करून देणार आहे. अस्ति भाती प्रिय किंवा सद चिद आनंद हे सगळे जी रूपडे आहेत ही भगवंताची आहेत. त्यामुळे परमेश्वराचं स्वरूप अव्यक्त आणि ते कोणत्याच प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. नाम रूप गुण धर्म रहित ते आहे. त्याला नाम नाही, त्याला रूप नाही, त्याच्याकडे गुण नाही, त्याला कुठलेही धर्म नाही, क्रिया नाहीत, त्याच्याकडे संबंध नाही. असं नाम रूप क्रिया संबंधू असा कुठलाही वादविवाद त्याच्याकडे नाही. त्यामुळे परमात्म्याचं स्वरूप हे अव्यक्त आहे. आता परमात्मा आणि जग हे विपरीत स्वभावाचे आहेत. मात्र भगवंत कसा आहे बघा, नित्य आहे, सत्य आहे, ते वर्णन केले त्याचं कुठस्थ रूपानं अबाधित आहे. पण जगाला ते लागू पडते का बघा, नाही. जग नाशवंत आहे आणि तो शाश्वत आहे, तो विनाश आहे, अविनाशी आहे आणि जग विनाशी आहे. याचा विचार परमात्मा आणि जगत यांच्यामध्ये विपरीत स्वभावच आहेत. अशा विपरीत परिणामाला परमात्मा कसा पावला असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. यासाठीच माऊलींनी दूध आणि देहाचा दृष्टांत दिलेला आहे. उगीच द्यायचा म्हणून दृष्टांत नसतात बघा, पुढचे पुढचे वाढत वाढत गेलेले दृष्टांत आपण बघणार आहोत. आता ते
आता ते बघताना लक्षात येईल की ते माऊलींनी कुठल्या ठिकाणी कुठला दृष्टांत दिला. म्हणून दूध आणि दह्याचा दृष्टांत दिलाय. कशामुळं? तर दोन्हीचे विपरीत परिणाम आहेत ना, रूपांतरित झालेला आहे ते. मग रूपांतरित झाले तर कशा विपरीत परिणामाला परमात्मा कसा पावला, यासाठी दुधातून दही कसं झालं असा परमात्मा झाला हे सांगण्यासाठी दुधाला. त्यामुळे वेदांत शास्त्रामध्ये जगाच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये 4 वाद सांगितलेलेच आहेत. अगोदर आपण या 3 वाद बघितले. आता ब्रह्मवाद आता आपण बघायला लागलोय. त्या ब्रह्मवादामध्येच वर्णन करताना हे 4 वादाने वेगळे सांगितलेले आहेत. आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद आणि अजातवाद. हे 4 वाद वेदांत शास्त्रानं सांगितलेले आहेत. का? जगाची निर्मिती झाली कशी? ऐतरीय तैतरीय उपनिषदामध्ये त्या निर्मितीचा प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. आता हे पाहता लक्षात येईल की जग असं निर्माण झालेलं आहे. मग सांगायला पाहिजे ना. जग नाही म्हणता मग दिसते का, दिसतं का, हे सांगण्यासाठी प्रक्रिया सांगावी लागते. आणि वरील ओवी जी आहे आत्ताची आपण घेतलेली, माझी या विस्तारलेपणाची नावे, हे जगची नोहे आगावे, जैसे दूध मुराले स्वभावे. दुधाचा परिणाम हा दह्यामध्ये आहे. तर ही ओवी परिणामवादाची आहे. शास्त्रात आपण वाचायला लागलो वृत्तीप्रभाकर किंवा आपण म्हणतो ते सगळे ग्रंथ जे आहेत प्रक्रियेचे, त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की सामान्य बुद्धीला, सामान्य कमी बुद्धीच्या जीवाला पटण्यासाठी परिणामवाद सांगितलेला आहे. कारण कारणापासून कार्य नेहमी भिन्न असतं. हे पटलं पाहिजे ना. कारणापासून कार्य नेहमी भिन्न असतं, हे पटवून द्यायचं आहे. कसं? तर दुधापासून दही हे विपरीत परिणामाला पावलेलं आहे, विपरीत स्वभाववान झालेलं आहे. दूध दही, मृत्तिका आणि मडक, बीज आणि झाड, सोनं अलंकार, हे दृष्टांत त्यासाठी दिलेले आहे. पुढे आपण हे 2 दृष्टांत बघणारच आहोत. झाडाचा आणि बीजाचा, सोन्याचा आणि अलंकाराचा दृष्टांत आहे. कारण कारणापासून कार्य भिन्न असतं. आणि परिणामवादामध्ये आता पातळ, गोड असं असलेलं दूध घट्ट आणि आंबट झालं, परिणाम झाला की नाही त्याच्यामध्ये, हा परिणाम सांगायचा आहे. त्याप्रमाणे सच्चिदानंद रूप परमात्मा जो आहे तो कसा? सच्चिद आनंद रूप असलेला परमात्मा असत, जड आणि दुःखरूप अशा जगाच्या परिणामाला प्राप्त झाला असं माऊली सांगतात. का दिसतंय जग हे सांगायसाठी मुळात त्याची सत्ता कशी आहे? सच्चिद आनंद रूप तो स्वरूपानेच आहे. परंतु आत्ता जे मला अनुभवाला जे जग येतं ते कसं आहे? सतच्या विरोधार्थी असत आहे. असत म्हणजे झालंच नाही. दुसरी गोष्ट आहे बघा, ते जड आहे. जसं चिद हे हलकं आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, पण जड हे त्याच्या विरोधार्थी शब्द आहे. आणि आनंद जो ते गुण जो आहे त्याचा, परमात्म्याचा, त्या आनंदाला विरोधार्थी शब्द दुःखरूप. म्हणजे जगामध्ये असत, जड आणि दुःख रूपता आहे. परमात्म्यामध्ये सद, चिद आणि आनंद रूपता आहे. दोन्ही भिन्न आहेत की नाही? आहे. कारणापासून कार्य भिन्न असतं हे सांगण्यासाठी तो दृष्टांत आहे. अशा जगाच्या परिणामाला म्हणजे दुःख रूप, असत रूप आणि जडरूप अशा जगाची निर्मिती, त्या परिणाम झाला. दुधाचं दही जसं झालं त्याला विरंजन हे कारण आहे, होय की नाही? पण परमात्म्यापासून जग झालं, याला कारण काय मग असा परत प्रश्न पडतो. त्यासाठी माऊलीचा म्हणतात की स्वभावता ते झालं, म्हणजे चित स्वरूप भाव असा झाला. ते स्वभावतच झालं, त्याला काय कार्य केलेलं नाही. जसं विरंजन लागलं तसं. त्यामुळे ज्ञानेश्वरांना जगताच्या आरंभी परमात्माच आहे, जगताच्या रूपाने मध्ये सुद्धा परमात्माच आहे आणि जगताच्या अंतीही परमात्मा आहे हेच सांगायचं आहे. कोणत्या ओवीतून? माझे या विस्तारलेपणाची नावे, हे जगची नोहे आगवे. माझाच विस्तार होय की नाही हा, त्यासाठी त्याला सांगायचं आहे माऊलीला. काय माहिती आहे का? आदी, मध्य आणि अंती यामध्ये, या जगामध्ये परमात्म्याखेरीज दुसरं काही अनुभवाला येत नाही. सगळीकडं ब्रह्म आहे, तो ब्रह्मवाद सांगायचा आहे. आणि त्या ब्रह्मवाद सांगताना या 4 वाद जे वेदांत शास्त्राचे आहेत, आरंभवाद, नंतर
ते मृत्तिका घट असा जो त्याचा दृष्टांत देतात, परिणामवाद दूध दह्याचा दृष्टांत देतात, विवर्तवाद जगाचा आणि ब्रह्माचा दृष्टांत देतात, आणि अजातवाद जग झालंच नाही खपुष्प किंवा काय म्हणतात ते सश्याचं सिंग असा अजातवाद, हे सगळ्यांचे दृष्टांत दिलेले आहेत शास्त्रानं आणि त्या दृष्टांताने ते पटवून दिलेलं आहे. त्यामुळे दूध आणि दही दृष्टांतानं आदिपणा सांगितलेला आहे. कारण तिन्ही ठिकाणी भगवंत आहे, आदी आहे, मध्य आहे, अंत्य आहे. पण ह्या दृष्टांताच्या द्वारे, दूध आणि दह्याच्या दृष्टांताच्या द्वारे आदी आहे हे सांगितलेलं आहे, परंतु अंत साधलेला नाही, शेवट सांगितलेला नाही. शेवटी सुद्धा आहे. दूध जर पहिल्यांदा आहे तर शेवटी सुद्धा दूध असायला पाहिजे, पण दूध नाही. दृष्टांत कमी पडतोय का नाही बघा, कमी पडतोय. पण माऊलींना तेवढंच सांगायचं आहे, परिणामात सांगायचं, त्यांना पुढचा वाद सांगायचा नाही. म्हणजे अंती काय आहे सांगायचं नाही, अंत साधलेला नाही. कारण पुन्हा दुधाचं दूध दही होत नाही, हे फार महत्वाचे. दही पुन्हा दूध होत नाही, त्या दह्याचं पुन्हा दूध करता येत नाही. म्हणून माऊलीने पुढील ओळीतून त्या दृष्टांताच्या द्वारे वाढी वडे चढेल चढेल असे दृष्टांत देत देत ते पटवून दिलेलं आहे की आदी मध्य आणि अंत, उत्पत्तीच्या वेळी सुद्धा भगवंतच आहे, स्थितीच्या वेळी सुद्धा भगवंतच असतो, आणि अंत म्हणजे लीन होतं जग त्यावेळी सुद्धा भगवंत असतो. ह्या तिन्ही गोष्टी पटवून देण्यासाठी पहिला दृष्टांत परिणामवादाचा दिला, हा आदी दृष्टांत आहे, उत्पत्तीचा दृष्टांत आहे. कसं दही झालं तर विरंजन हे कारण आहे. तसं प्रकृतीच्या स्वभावामुळे हे जग जे नटलेलं दिसतं ना, शृंगारित दिसतं, म्हणूनच आम्हाला आकर्षित करतं ना. आणि ब्रह्म कसा आहे, त्याला आकार नाही, मग मला कसं बोलवेल. देव जर दिसला असता आधीमध्ये ना तर लोकांना वेळ लागला असतं, पण तो दिसतच नाही. आणि दिसायची जी प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेच्याद्वारे साधनेतून आपण त्यांना पाहायचा विचारच कधी केलेला नसतो, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. तो नाही काय आहे, फक्त दिसत नाही, अनुभवाला येतो. दिसत नाही, अनुभवाला येतो. शब्द स्पर्श रूप रसाच्या पलीकडे तो आहे. तो चाकता येत नाही, स्पर्श करता येत नाही, पाहता येत नाही, ऐकता येत नाही, त्याच्या पलीकडे तो आहे. पण ज्याला संवेदना अशा ज्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक संवेदना जेव्हा प्राप्त होतात ना, तेव्हा त्याला त्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. कारण सगळीकडे जग ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्यां जगत असा उपनिषद आपल्याला सांगतो. ईशावास्य म्हणजे जग सगळं हे ईश्वरानं व्यापलेलं आहे. जगताम जगत यत किंचित म्हणजे दगड धोंडे, नद्या नाले, समुद्र, सगळं आणि सगळे जीव हे यत किंचित जगत्याम जगत शब्द वापरलेला आहे. म्हणजे सगळ्या जगाला व्यापून राहिलेला परमात्मा आहे, बाकी परमात्म्याशिवाय जगात दुसरं काही नाही. हा ब्रह्मवाद सांगण्यासाठी आणि त्यातला पोट प्रकार म्हणजे परिणामवाद सांगण्यासाठी माऊलींनी दुधाचा आणि दह्याचा दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला वाटते सहज दिला असेल, नाही. याचा अर्थ माऊलींचा या पारमार्थिक आणि वेदांत शास्त्राचा खूप अभ्यास होता. त्यांनी तर नाव दिले नाही, आता तुम्हाला मी परिणामवाद सांगतो, आता कल्पनावाद सांगतो, अजातवाद सांगतो असं म्हटले नाहीत. अगदी सोप्या भाषेमध्ये मला पटेल, आम्हाला सगळ्यांना पटेल अशा पटणाऱ्या भाषेतला रोजचा दृष्टांत दिलेला आहे. दुधाचं दही होतं म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं, तसा परमात्मा जगाच्या द्वारे जगाला माध्यम करून तो आपल्याला दर्शन देतो. मग सूर्याचं दर्शन हे भगवंताचं दर्शन आहे की नाही, नदीचं दर्शन हे भगवंताचं आहे की नाही. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी महाभूतं भगवंतानं निर्मित आहेत, म्हणून ती भगवत स्वरूप आहेत. म्हणून आपण प्रकाशाला किंमत द्यावी, सूर्याला नमस्कार करावा, पाण्याला नमस्कार करावा, किंवा पाणी भगवत रूप आहे, हवा भगवत रूप आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण करू नये. पाणी शुद्ध आहे अमृतासारखं, कारण ते भगवत रूप आहे, म्हणून त्याचं प्रदूषण करू नये. साध्या साध्या गोष्टी आहेत, आपण आपल्या संस्कृतीतून ह्या गोष्टी शिकत नाही. पृथ्वी किती सांभाळून आपल्याला घेते, दिवसभरची सगळी झोप, माझं चालणं, माझं बसणं ही पृथ्वी सांभाळीत असते. म्हणून पृथ्वीला नमस्कार सकाळी म्हणायला लागतं.
होय की नाही? आपण नमस्कार करतो ना, समुद्र वसने देवी, सगळंच वर्णन आपण बघतो. सकाळी श्लोक बनतो आणि भूमातेला नमस्कार करतो. कोण म्हणतात ही कसली भूमी, जमीन कसली देवता आहे? अरे देवता म्हणजे तुला चालायला तुला चालायची व्यवस्था करते ना, झोपायची व्यवस्था ती करते. त्याच्यावरच तू थुंकतोस. थुंकू नये म्हणून पृथ्वी देव आहे. कोण थुंकेल काय? मग नाही थुंकणार. आपण कधीही असं देव स्वरूप, भगवत स्वरूप या प्रकृतीकडे पाहत नाही. जर पाहायला लागलो ना, तेच आपल्याला दाखवतील, त्याचं दर्शन देतील. जे माझा पिता आहे, ज्यानं मला जन्माला घातला, पृथ्वी म्हणेल की तुला दाखवतोय. पाणी तसंच म्हणेल. म्हणून पृथ्वी, आप, तेज, हा प्रकाश, वायू, आकाश, ही सगळे आहेत म्हणून माझं अस्तित्व आहे. याचा अर्थ काय? भगवंतांच्या सत्तेवर माझी सत्ता चालते. मग मी काय म्हणतो? मी करतो, मी करतो, मी करतो. आता मी करतो त्याला अर्थ काय राहायला सांगा बघू. काहीतरी अर्थ आहे. माऊलीने वर्णन करताना सांगितलेलं आहे की 3 वाद तरी सांगायचीच आहेत. आता पहिला ब्रह्मवाद सांगितला. माझे या विस्तारलेपणाची नावे, हे जगची नो हे आगवे, जैसे दूध मुराले सोवावे, तरी तेची दही. जसं दूध मुरून दही होतं, तसा मी मुरतो आणि काय होतं तर त्याचं दही म्हणजे जग आणि दूध म्हणजे परमात्मा, असं सांगायचं आहे. रूपांतरित झालं. जसं मगाशी आपण बर्फाचा खडक म्हणलं होतं, तर बर्फाच्या खडामध्ये, डोंगरामध्ये बर्फाचा डोंगर असतो, हिमनग, त्यामध्ये फक्त पाणीच असतं. तसं ह्या जगामध्ये फक्त देवच आहे. म्हणून जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे, असं मुक्ताईचा अभंगच आहे. त्या दृष्टीनं हे सगळं प्रकट जग जे दिसतं, हे प्रकटीकरण भगवंताचं प्रकटीकरण आहे, असं माऊलींना सांगायचं आहे. पुढचा दृष्टांत जो आहे, तो पुढचा दृष्टांत आपण नंतरच्या चिंतनामध्ये पाहूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल.